लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांगारुडी समाज, अमर कसबे व सचिन लोंढे यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जी जयंती आहे, या निमित्ताने जो उत्सव आहे या ठिकाणी मातंग समाज असू द्या, इतर सगळे समाज असं नाही की मातंग समाजच फक्त अण्णाभाऊंना या ठिकाणी पुजतो, बहुजनाचे अण्णाभाऊ होते। त्यामुळे ही जयंती चांगल्या मोठ्या दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साजरी होत असते। केंद्रातले मंत्री असू द्या, राज्यातले मंत्री असू द्या, पूर्ण बहुजन या ठिकाणी उपस्थित अण्णाभाऊंचं दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी येत असतो। आणि अण्णाभाऊचा आदर्श, अण्णाभाऊचं एक साहित्य जगामध्ये जे प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे आमचं एक भाग्य आहे मांगारुडी समाजाचं की आपण अण्णाभाऊंचे आम्ही जे अनुयायी आहात आणि भविष्यात आम्हाला अण्णाभाऊंच्या महामंडळ असतील, इतर असतील, कुठल्याही अण्णाभाऊच्या क्षेत्रामध्ये आम्हाला काम करत असताना आम्हाला आदर्श आहे आणि आम्ही त्या समाजाचे भाग्य आहोत। मातंग समाजाची पोटजात म्हणून आम्हाला जो उल्लेख केलेला आहे, आम्ही त्या समाजाची पोटजातीचे आम्ही भाग्यशाली आहोत की आम्हाला अण्णाभाऊसारखे महामानवाच्या या ठिकाणी दर्शन मिळतं आहे। त्यामुळे आम्ही जयंतीच्या निमित्ताने सर्वांना आज शुभेच्छा देतो। अण्णाभाऊंना भारतरत्नाचा विषय बाकी आहे, पण मात्र शासन अनेक सुविधा करते, स्मारकाचा सुद्धा लोकार्पणाचे विषय केले गेले। अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेल, पण हे भारतरत्न मिळण्यासाठी जे आता सध्याच्या हालचाली चालू आहेत, आमचाही मांगारुडी समाजाचा पाठिंबा आहे, पण भाजप सरकार गेल्यानंतर भारतरत्न मिळेल, मला वाटत नाही या सरकारमध्ये भारतरत्न मिळेल। जयंती निमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। मित्रांनो, ह्या जयंतीनिमित्त मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या हिताच्या संदर्भात जी चळवळ अण्णाभाऊंनी उभी केली, जग बदल घालून घाव म्हणजे सांगून गेले भीमराव। आपण सर्वांनी शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे, समाजाच्या न्यायासाठी एकत्र लढा उभारला पाहिजे। आज अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा मिळालाच पाहिजे, याची प्रमुख आमची मागणी आहे। येणाऱ्या काळामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, ही चळवळ आता मोठ्या प्रमाणात उभी करून समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही सर्वजण समाज बांधव एकत्र लढणार आहोत। आज जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना सकल मांगारुडी समाजाच्या वतीने शुभेच्छा देतो। धन्यवाद।